तर माझे बहुतेक सहकारी ह्या बऱ्याचशा मुद्द्यावर बोलले, पण मी ज्या मुद्द्यावर बोलणार होतो ते मुद्दे याच्या आधीचा जो परिसंवाद झाला, जावेद पाशा, गंगाधर बनबरे, श्यामसुंदर सोन्नूर वगैरे यांनी त्यातले बरेचसे मुद्दे कव्हर केलेले आहेत. मी सुरुवात करणार होतो भारतातील हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेली जाती व्यवस्था, नंतर आलेले मुस्लिम आणि आज मुस्लिमांची झालेली परिस्थिती, ह्याचा एकमेकाशी आपण संबंध जोडायचा प्रयत्न केला तर काही प्रश्न निर्माण होतात. भारतातील जाती व्यवस्था, ब्राह्मणांचं त्याचं श्रेष्ठत्व, शूद्र अतिशूद्र यांना जो सामाजिक, मानसिक, आर्थिक त्रास होत होता, याबद्दल पूर्वीचे वक्ते किंवा पूर्वीच्या परिसंवादातील वक्ते बोललेले आहेत. मुस्लिमी जावेद पाशांनी सांगितल्याप्रमाणे 7व्या शतकापासून आले, तेव्हा काही काळ ज्यावेळी ही भारतातील जाती व्यवस्था सुरू होती त्यावेळी मुस्लिम येथे हजर होते. मग मुस्लिम आणि ब्राह्मण यांचे संबंध काय होते? तशा जातीय दंगली पूर्वी होत होत्या का? जो त्रास शूद्र अतिशूद्रांना ब्राह्मणांच्याकडून दिला जात होता तसा मुस्लिमांना दिला जात होता का? या बाबतीत जर आपण विचार करायला लागलो, मग आत्ताच हे का सुरू झालं, तर बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. जर मुस्लिम इथे इतके काळ होते तर जातीय दंगली किती झाल्या? मी जो रिसर्च केला, मी जे संशोधन केलं त्याच्यावरून ह्या ज्या नियोजनपूर्वक जातीय दंगली किंवा मुसलमानांना नियोजनपूर्वक टार्गेट करण्याचा जे प्रयत्न सुरू आहेत त्याचं मी एक वर्ष पक्के केलेलं आहे. ते वर्ष आहे 1893. 1893च्या पूर्वी मुस्लिम होते, पण जातीय दंगली होत होत्या का? 1893 मध्ये गेल्या शेकडो वर्षाचा जर इतिहास पाहिला तर फक्त 7 जातीय दंगली झाल्या होत्या. आणि त्या जातीय दंगली सुद्धा तत्कालीन कारणावरून झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी पुरत्याच लोकलाइज झाल्या होत्या, त्या जागेपुरत्याच मर्यादित झाल्या होत्या, त्या पसरल्या नव्हत्या. ज्यावेळी इतके हे आज इतिहास लिहिताना किंवा मुसलमानांच्या विरुद्ध प्रचार करताना असं सांगण्यात येतं की मुस्लिम बाहेरून आले, त्यांनी 12 वर्ष राज्य केलं, आपल्या जनतेला छळलं. ज्यावेळी हे सुरू होतं त्यावेळी हे ब्राह्मण होते, ही समाजरचना अशीच होती. तर ह्या ब्राह्मणाने जर हे मुसलमानांच्या विरुद्ध इतका रोष होता, मुसलमान राजांच्या विरुद्ध, मुघलांच्या विरुद्ध किंवा इतर बादशहांच्या विरुद्ध रोष होता, तर हे ब्राह्मण समाज, जो ब्राह्मण वर्ग की ज्यांचा सर्व समाजावर आज जितका पगडा आहे त्याच्यापेक्षा जास्त पगडा होता, त्यांनी अशी कुठं गुप्त किंवा ओपन भूमिगत चळवळ ह्या मुस्लिम राजांच्या विरुद्ध केली किंवा हे राजे ह्या मुस्लिम राजांना बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला, असं कुठं इतिहासात दिसून येत नाही. की बाबा हे परकीय आलेले आहेत, ह्यांना आपण बाहेर घालवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण हिंदूंनी एकत्र झालं पाहिजे म्हणून ब्राह्मणांनी पुढाकार घेऊन चळवळ केल्याचं उदाहरण नाही. उलट हे सर्व ब्राह्मण
त्यांच्या राज्यात सल्लागार म्हणून आणि त्यांचे नोकर म्हणून होते आणि त्यांना सल्ला देत होते असं आपल्याला इतिहास सांगतो. इतकंच काय, 1857चं जे बंड म्हणा किंवा पहिलं स्वातंत्र्ययुद्ध झालं, त्यानंतर सुद्धा त्यावेळी सुद्धा जे काही ब्राह्मण नेते होते, तात्या टोपे होते, राणी लक्ष्मीबाई वगैरे, यांनी बहादूर शाह जफर, तो फक्त नॉमिनल मुघल राजा होता, त्यालाच आपला राजा डिक्लेअर केला. म्हणजे त्यावेळेसुद्धा मुस्लिमाविरुद्ध त्यांचं काही तक्रार नव्हती. त्याच्यानंतर पेशवाई आली. पेशवाईच्या काळात पुण्यामध्ये 30% मुसलमान होते, पण त्यांनी जसा दलितांना त्रास दिला, दलितांच्या गळ्यात मडकी बांधली, त्यांच्या मागे झाडू बांधायला त्यांना कंपल्सरी केलं, अशा प्रकारचा त्रास त्यांनी मुस्लिमांना दिला. किंवा हिंदू मुस्लिम दंगे झाले असंही उदाहरण नाही. मग हे 19व्या शतकाच्या शेवटीच अशी परिस्थिती का निर्माण झाली? ह्याचं फक्त कारण एकच आहे की आजपर्यंत जाती व्यवस्था भारतात होती, शेकडो वर्षे होती. दलितांना, शूद्रांना, ब्राह्मणांच्याकडून त्रास होता, त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं, संपत्ती त्यांना मिळवता येत नव्हती, आपला व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करता येत नव्हता, समाजात वावरता येत नव्हतं. असं असताना सुद्धा त्यांच्या विरुद्ध त्यांना ह्याची जाणीव झाली नव्हती किंवा त्यांच्यात जागृती झाली नव्हती, कारण त्यांना शिक्षणच नसल्यामुळं हे जे चाललेलं आहे, आपल्यावर गुलामगिरी लादली जात आहे, ह्या गुलामगिरीची त्यांना जाणीवच नव्हती. महात्मा फुलेंनी ज्यावेळी सत्यशोधक चळवळ सुरू केली, तेव्हा या परिवर्तनवादी चळवळीचे जनक मी महात्मा फुले म्हणतो, की जे बनबरे मगाशी म्हणून गेले. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी चळवळी सुरू केली, ब्राह्मणवादाविरुद्ध चळवळ सुरू केली. आणि त्यांनी पहिल्यांदा या शूद्रांना आणि अतिशूद्रांना सांगितलं की तुमचा जो काय मागासलेपणा आहे, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सर्व प्रकारचा, त्याला फक्त ब्राह्मण कारणीभूत आहेत. आणि हा मागासलेपणा किंवा ही विषमता आपोआप आलेली नाही, ही जाणीवपूर्वक केलेली आहे, ह्याची त्यांना जाणीव करून दिली. त्यासाठी त्यांनी पुस्तकं लिहिली, पोवाडे लिहिले, नाटकं लिहिली, मेळे केले आणि लोकांच्या मध्ये इतकी जागृती निर्माण झाली की त्यामध्ये महाराष्ट्रातील ब्राह्मण घाबरून गेले. आपण त्यावेळेचा इतिहास पाहिला तर काही जिल्ह्यातून ब्राह्मण गाव सोडून शहरात निघून गेले, कारण त्यांना वाटलं की आता बहुजनांना त्यांच्या मागासलेपणाचं खरं कारण समजलेलं आहे आणि त्यामुळे ते आपल्याला सोडणार नाहीत. त्यांना असं वाटायला लागलं की हे ब्रिटिश आज आहेत, उद्या निघून जातील, आणि हे जर ब्रिटिश निघून गेले तर बहुजनांच्या हाती सत्ता येईल आणि हे लोक आपला सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्यांच्यात घबराट निर्माण झाली आणि हे जास्तीत जास्त लोक पुण्यात आले आणि पुण्यात ह्याच्याबद्दल चर्चासत्र सुरू झालं. ज्यावेळी महात्मा फुलेंची ही चळवळ सुरू झाली, त्याच्यानंतर थोड्या काळात दक्षिणेमध्ये परियार रामस्वामी आणि नारायण गुरु यांनी सुद्धा ही सर्व चळवळ सुरू केली होती. ह्या सर्वाचा परिणाम असा झाला की ब्राह्मणांच्या विरुद्ध बहुजनांच्या मध्ये पहिल्यांदा भारताच्या इतिहासात ब्राह्मणांच्या विरुद्ध रोष निर्माण झाला आणि बंडाची परिस्थिती निर्माण झाली आणि ब्राह्मण पहिल्यांदा बहुजनांना घाबरायला लागले.
याबद्दल जास्तीत जास्त मीटिंग पुण्यात व्हायला लागल्या आणि अशा बऱ्याच मीटिंग झाल्यानंतर जे त्यांच्यातले ब्राह्मणांचे विद्वान होते ते या निर्णयाला आले की जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर ब्राह्मणांचं अस्तित्व राहणार नाही, अस्तित्वच राहणार नाही तर ब्राह्मणच शिल्लक राहणार नाहीत. इतके लोक चिडलेले आहेत. पण यातून मार्ग काय काढायचा याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यात टिळक वगैरे सारखे सगळे विद्वान होते. तेव्हा शेवटी टिळकांनी त्यांना एकच मार्ग सांगितला की मला एकच मार्ग दिसतो, यातून जर आपल्याला बहुजनांच्या रोषातून आपल्याला जर सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्यांना मुसलमानांच्या मागे लावणे. आणि तेव्हापासून हे मुसलमानांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक मुसलमानांच्याबद्दल गैरसमज पसरवणे, जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करणे आणि जाणीवपूर्वक दंगली करणे सुरू झालं. प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांचे वडील यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की टिळकांचे जे गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव आहे, हा खरा म्हणजे हिंदू मुस्लिम तणाव वाढवून ब्राह्मणांचं जे षडयंत्र आहे त्याच्यापासून बहुजनांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचाच एक त्यांचा प्रयत्न आहे, असं प्रबोधनकार ठाकरे सांगून गेले. आणि पुढच्या ज्या घटना घडत गेल्या त्याच्यावरून हे खरंच वाटतं. कारण 1892ला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, तर 1893मध्ये मुंबईमध्ये एक छोटी दंगल झाली. त्या दंगलीचं पुण्याच्या केसरीमध्ये इतकं भडक वृत्त देण्यात आलं आणि सतत देण्यात आलं की त्याचा परिणाम म्हणून 1893 साली पुण्यात फार मोठी दंगल झाली. मी त्याला भारतातील पहिली नियोजनपूर्वक हिंदू मुस्लिम दंगल समजतो. आणि ही जी नियोजनपूर्वक हिंदू मुस्लिम दंगल सुरू झाली, ती जी श्रृंखला आहे ती आजपर्यंत सुरू आहे. त्याच्यानंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी अशा दंगली होत राहिल्या. अनेक शेकडो लोक मारले जाऊ लागले, कोट्यावधी रुपयाचं नुकसान व्हायला लागलं. पण हे होत असताना आपली स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे दोन गोष्टी झाल्या. हे जे जातीय दंगली होत्या ह्यांना थोडा ब्रेक लागला, पण त्याच वेळी महात्मा फुलेंनी जी सत्यशोधक चळवळ सुरू केली होती ती सुद्धा थंडावली. स्वातंत्र्यानंतर RSSने आपलं काम तितक्याच जोमाने सुरू केलं, पण सत्यशोधक चळवळ किंवा परिवर्तन चळवळ मात्र पुन्हा सुरू झाली नाही किंवा त्यांनी जोर धरला नाही. कारण सत्यशोधक चळवळीत जे नेते होते ते राजकारणाच्या मागे लागले आणि त्यामुळे सत्यशोधक चळवळ थंडावली आणि RSS ही वाढतच गेली. RSS जशा दंगली करत गेले, त्यांचा मूळ उद्देश दंगली करण्याचा, हिंदू मुस्लिम दंगली करण्याचा मूळ जो उद्देश होता तो फक्त हा होता की आपण जी षडयंत्र करतो किंवा आपण शेकडो वर्षाचं जे दलितांना आणि बहुजनांना जे छळलं त्याच्यापासून त्यांचं लक्ष विचलित व्हावं, दुसरीकडे जावं, हा उद्देश होता. पण जशा दंगली होऊ लागल्या तशी त्यांच्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली की जशा दंगली होतील तसे बहुजन तरुण हे ब्राह्मण संघटना आणि ब्राह्मण लोक ह्यांच्या मागे जाऊ लागले आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा होऊ लागला. आणि जसा जसा त्यांना त्याचा राजकीय फायदा होऊ लागला तसे ते अधिकाधिक लोकांना भडकवू लागले, अधिकाधिक तणाव निर्माण करू लागले आणि जितक्या जास्त दंगली होतील तसा तो प्रयत्न करू लागले. कारण आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे बाबरी मशीदचा इश्यू झाला.
बाबरी मशीद झाल्यानंतर 202मध्ये गुजरातची दंगल झाली. ह्या दोन दंगलीमध्ये जो हिंसाचाराचा अतिरेक झाला त्याच्यामुळं लोकांना ब्राह्मणांच्याबद्दल शंका वाटायला लागली. त्यांच्यामध्ये सुद्धा अपराधाची भावना निर्माण झाली. आणि म्हणून आता मी मूळ मुद्द्याकडे येतो. आणि म्हणून त्यांनी त्यानंतर आपलं तंत्र बदललं आणि जातीय दंगलीपासून त्यांनी दहशतवादाचं भूत निर्माण करायला सुरुवात केली. साधारण 2002च्या दरम्यान अभिनव भारत नावाची एक संघटना स्थापन झाली. अभिनव भारत हे दुसरं तिसरं काही नसून RSS आणि BJP यातले जे कट्टर ब्राह्मण्यवादी होते की त्यांची संघटना होती. त्यांना वाटत होतं की RSSचा मुख्य उद्देश हा हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण्यवादी राष्ट्र निर्माण करणं हा होता. आणि त्यासाठी आपण ही संघटना स्थापन केली होती. त्यासाठी आपण पूर्वीची जनसंघ नंतर ती BJP झाली ती केली होती. पण पुढच्या काळात RSS आणि BJP हे बाकीच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्यात घेऊन त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि ते इतर जाती लोकांना आपल्यात घ्यायला लागले. हे कट्टर ब्राह्मण्यवाद्यांना पटलं नाही आणि म्हणून त्यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. ह्याचं मुख्य होते दयानंद पांडे नावाचे एक तथाकथित शंकराचार्य. पण खऱ्या अर्थाने त्याचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल पुरोहित. हे लेफ्टनंट कर्नल पुरोहित हे मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये होते आणि त्यांची ज्यावेळी नेमणूक काश्मीरमध्ये होती तर तिथून ते RDX चोरायचे आणि ते चोरलेलं RDX ते बाकीच्या ब्राह्मण्यवादी बाकीच्या संघटना होत्या त्या तरुणांना थोडंसं प्रशिक्षण देऊन त्यांना ते द्यायचे आणि त्यांना ते वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट करायला लावायचे. आपल्याला साधारण 2003 ते 2008चा इतिहास जर आपण आठवला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक दोन महिन्याला मोठे स्फोट व्हायचे. असा स्फोट अजमेर शरीफमध्ये झाला, मक्का मशीदमध्ये झाला, समझोता एक्सप्रेसवर झाला, मालेगावमध्ये 2 झाले, दिल्लीमध्ये झाला, अहमदाबादमध्ये झाले, सुरतमध्ये झाले. अनेक ठिकाणी असे बॉम्बस्फोट प्रत्येक दोन महिन्याला होत होते. आणि ह्या स्फोटामध्ये कित्येक लोक मारले जायचे, कित्येक जखमी व्हायचे. पण विशेष म्हणजे ज्या दिवशी ही बातमी यायची स्फोटाची, आज स्फोट झाला, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येताना त्यामध्ये अमुक ठिकाणी स्फोट झाला, इतके लोक मेले, जखमी झाले, ह्या बातमीबरोबरच ते स्फोट कुणी केले ही बातमी यायची की हे बहुत सिमीने केले किंवा LETने केले किंवा इंडियन मुजाहिद नंतर आली. सुरुवातीच्या काळात 2003 ते 2008मध्ये झाले त्यावेळी हुजीने केले. अशा मुस्लिम अनेक संघटनांची नावं त्याच दिवशी यायची. त्याच्या 4 दिवसानंतर आणि हे कोण द्यायचे? हे IB नावाची, मगाशी वंजारी बोलून गेले, IB नावाची आपली जी गुप्तचर संघटना आहे ती गुप्तचर संघटना ही नावं द्यायची. आणि त्या गुप्तचर संघटनेने दिलेली नावं आपली मीडिया काहीही विचार न करता सर्व वर्तमानपत्रात ती अगदी बोल्ड लाईनमध्ये प्रसिद्ध करायची. आणि ज्या दिवशी ही बातमी यायची त्या दिवशी कुणी केले हे यायचं. तर ही जी IBची संघटना आहे त्या IBच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे. वंजारी बोलताना बोलले की IB पूर्वी रशियाच्या गुप्तचर यंत्रणेच्या खाली होती, आता ती CIAच्या खाली आहे. दोन्ही चुकीचं आहे. IB ही पूर्णपणे ब्राह्मणांची संघटना आहे. सुरुवातीपासून ब्राह्मण त्यात घुसून बसलेले आहेत.
त्यांनी आयबीचं संपूर्ण ब्राह्मणीकरण केलेलं आहे आणि संपूर्ण व्यवस्था आयबीची ही ब्राह्मण्यवादी व्यवस्था आहे. तर आयबीत बसलेले ब्राह्मण्यवादी ह्या खोट्या बातम्या द्यायचे मुस्लिम संघटनांच्या, आणि जशी आयबी सेंट्रलिस्ट संघटना आहे तसंच प्रत्येक स्टेटमध्ये एक टेररिझमचा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी अँटी टेररिझम स्क्वॉड आहेत वेगवेगळ्या नावाचे. महाराष्ट्रात ATS आहे, काही ठिकाणी त्याला SIT म्हणतात, काही ठिकाणी STF म्हणतात, दिल्लीमध्ये त्याला स्पेशल सेल म्हणतात. तर हे स्पेशल सेल किंवा SIT किंवा ATS वगैरे जे आहेत हे काही नसून हे त्या आयबीचे बगलबच्चे आहेत. आयबीनेच हे प्रत्येक स्टेटमध्ये त्याच विचाराचे हे लोक नेमलेले असतात आणि आयबीने ही नावं दिली की त्याच्यानंतर 4 दिवसांनी हे लोक 7-8 मुस्लिम लोकांना अटक करायचे. मी हे कधीच्या गोष्टी सांगतो, 2003 ते 2008च्या दरम्यानच्या. आणि ते अटक करून त्यांना अशा त्या मुसक्या बांधून त्यांना कोर्टापुढे प्रवेश करायचे, ते फोटो यायचे. त्याच्यानंतर काही दिवसांनी चार्जशीट पाठवल्याचं बातमी यायची आणि लोक ही एक स्फोट विसरतात नाही उतरतात तोपर्यंत दुसरा स्फोट व्हायचा, परत तीच परिस्थिती. असे 10-20, 15-20 स्फोट झाल्यानंतर लोकांच्या मनात अशी खात्री होत चालली की हे सगळे स्फोट मुस्लिमच करतात. आणि मगाशी कोणतरी मला वाटतं बनबरीनेच सांगितलं की मग त्यावेळी ते एक SMS फिरायचा की सगळे मुस्लिम आतंकवादी नसतात पण सगळे अतिरेकी नाही, पकडलेले सगळे अतिरेकी मुस्लिम असतात. हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता, हा जाणीवपूर्वक ते प्रयत्न करत होते आणि हे सगळं खोटं होतं. हे खोटं होतं हे कधी निष्पन्न झालं? हे खोटं होतं हे 2008 साली ज्यावेळी हेमंत करकरेंनी मालेगाव 2008चा तपास केला त्यावेळी हे सगळं निष्पन्न झालं. मालेगाव 2008चा तपास करताना हेमंत करकरेंनी आयबीने त्यांना जे सूचना दिल्या त्या त्यांनी ऐकल्या नाहीत. त्यांनी प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे त्याचा तपास सुरू केला आणि त्यांना दिसून आलं की अभिनव भारत आणि RSS याचेच लोक यात इन्व्हॉल्व आहेत. त्यात साध्वी प्रज्ञा सिंगला पहिल्यांदा अटक केली, त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित वगैरे 11 लोकांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्याकडे 3 लॅपटॉप मिळाले. त्या 3 लॅपटॉपमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मीटिंग्स घेतल्या होत्या त्याचं रेकॉर्डिंग मिळालं. ते रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही किती भयानक संघटना आहे, 1 नंबरची देशद्रोही संघटना आहे. कारण त्यामध्ये त्या सगळ्या मीटिंगचं रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर असं दिसून आलं की यांचा मुख्य उद्देश म्हणजे ही घटना तोडून टाकणे, ह्या घटनेनं प्रस्थापित झालेलं हे जे लोकशाही राज्य आहे ते उलटून टाकणे आणि त्याच्या जागी वेदावर आणि स्मृतीवर आधारित, स्मृती म्हणजे मनुस्मृतीसारखी स्मृती, ह्याच्यावर आधारित आर्यावर्त हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण्यवादी राष्ट्राची निर्मिती करणे हे त्यांचं उद्देश होतं हे दिसून आलं. त्याचबरोबर त्यांच्या हेही त्याच्यावरून त्या मीटिंगच्या जे ट्रान्स्क्रिप्ट आहे त्याच्यावरून दिसून आलं. इतक्यापर्यंत थांबले नव्हते तर इस्राईल, नेपाळ अशा परकीय राष्ट्रांची ते मदत घेत होते, त्यांच्याशी ते बोलणी करत होते आणि त्या राष्ट्रांनी ह्यांना मदत करायचं मान्य केलं होतं. नागा बंडखोराशी ते बोलणी करत होते. ह्या सर्व गोष्टी निष्पन्न झाल्या. करकरे त्याच्या मुळाशी जाऊ पाहत होते, कारण करकरे त्याच्या मुळाशी जर गेले असते तर देशातील जितके कट्टर ब्राह्मण्यवादी आहेत त्यांचे चेहरे
त्या व्हिडिओ आणि ऑडिओमध्ये दिसले असते. एकंदरीत करकरेने 48 ऑडिओ आणि व्हिडिओ मिळवले होते. त्यापैकी त्यांनी 5च पाहिले होते. बाकीचे त्यांनी पाहू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव आला. त्या दबावाला ते बळी पडले नाहीत. म्हणून शेवटी मुंबई हल्ल्याचं कारण करून त्यांना ठार मारण्यात आलं आणि त्याचा सगळा खोटा तपास करण्यात आला. माझ्या हू किल्ड करकरे या पुस्तकात मी ह्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. ह्या पुस्तकाच्या आधारे मुंबई हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका PIL पेंडिंग आहे. गेल्या 7 वर्षापासून पेंडिंग आहे. बिहारचे राधाकांत यादव म्हणून एक समाजवादी कार्यकर्ते आहेत, त्यांनीही PIL केले आहे माझ्या पुस्तकाच्या आधारावर. ज्यावेळी कोर्टाने हे पहिल्यांदा ऑगस्ट 2010 मध्ये ते PIL पाहिलं, ते कोर्टाची खात्री झाली की खरं आहे. कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नोटिसेस पाठवल्या की हे जे PIL मधील हे खरं दिसतं, ह्या प्रत्येक पॉईंटला तुम्ही उत्तर द्या. आज 7 वर्ष 3 महिने झाले, आजपर्यंत ना भारत सरकारनं उत्तर दिलं आहे ना आपल्या राज्य सरकारनं त्याला उत्तर दिलं. त्यांनी उत्तर दिलं नाही ते नाहीच, पण खरं शेम आहे त्या कोर्टवर. कोर्टाने शासनाला 4 आठवड्याची मुदत दिली होती उत्तर द्यायला. सर्वसामान्य तुम्ही आम्ही जर गेलो असतो, आम्हाला 4 आठवड्याची मुदत, फार तर चांगला वकील देऊन आपण ती आणखीन 4 आठवडे वाढवून घेतली असती, आणखीन 4 वाढवून घेतली असती, फार तर 6 महिने वाढवून घेतली असती. पण 7 वर्ष त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि 7 वर्ष कोर्टाचं धाडस होत नाही की याच्यावर काहीतरी ऑर्डर करावी, त्याचं रिइन्व्हेस्टिगेशन करावं. ह्या जरी गोष्टी झाल्या, त्या केसचं काय होईल ते होईल. पण करकरेने ज्या गोष्टी निदर्शनाला आणल्या, त्याच्यामुळं करकरेंना जरी मारलं तरी काही जे बॉम्बस्फोट झाले होते त्या बॉम्बस्फोटांचे फेरतपास व्हावेत अशी मागणी व्हायला लागली. त्यामुळं नाईलाजाने गव्हर्नमेंटला काही बॉम्बस्फोटाचे फेरतपास करावे लागले. समझोता एक्सप्रेसचा फेरतपास केला. अजमेर शरीफ, मक्का मशीद, मालेगाव 2006 अशा अनेक बॉम्बस्फोटाचे फेरतपास झाले. आणि ह्या फेरतपासामध्ये पूर्वी या सर्व केसेसमध्ये सिमी किंवा इतर मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या मुस्लिम लोकांना अटक केली होती. ते 4-4, 5-5 वर्ष आत होते. फेरतपासानंतर हे सगळं चित्र उलटलं. फेरतपासानंतर NIAने ज्यांनी जो तपास केला त्यांनी सर्व मुस्लिमांना सोडून दिलं आणि फेरतपासामध्ये असं निष्पन्न झालं की हे सगळे जे बॉम्बस्फोट आहेत हे RSS, अभिनव भारत, जय वंदे मातरम, बजरंग दल आणि सनातन संस्था ह्या ब्राह्मण्यवादी संघटनांनी केलेले आहेत. हे स्पष्ट आहे. हे सगळं असून सुद्धा ब्राह्मणवादी मीडिया जी ब्राह्मणवाद्यांनी कंट्रोल केलेली आहे आणि IB यांना जास्त प्रसिद्धी मिळू दिली नाही. त्यामुळे जो एक गैरसमज लोकांच्या डोक्यात बसून गेलेला आहे की मुस्लिम हे अतिरेकी आहेत, हा गैरसमज अजूनही फारसा कमी झालेला नाही. तो करण्याची आवश्यकता आहे. फक्त या 4-5 गुन्ह्यापुरतं जे मर्यादित झालं नाही, पुढे काही गुन्हे आपोआप निष्पन्न झाले. कारण लेफ्टनंट कर्नल पुरोहितनी RDX देताना पूर्ण ट्रेनिंग दिलं नव्हतं. त्यांना लवकरात लवकर स्फोट करायचे होते. ते शॉर्ट टर्म ट्रेनिंग दिलं होतं. त्यामुळे बॉम्ब तयार करतानाच 3-4 ठिकाणी स्फोट झाले. नांदेडचा 2006चा तुम्हाला स्फोट माहीत असेल. कानपूरमध्ये असेच 2 बजरंग दलचे लोक बॉम्बस्फोट करताना त्यांचा स्फोट झाला. त्याच्यानंतर कन्नूर म्हणून केरला आहे, तिथेही बॉम्बस्फोट करताना स्फोट झाला. मडगाव गोवामध्ये बॉम्ब तयार ठेवताना स्फोट झाला
आणि ते रेड हँडेडच मिळाले, रंगे हात पकडले गेले. आणि हे सगळे RSSचे, अभिनव भारतचे किंवा बजरंग दलाचे होते. तर अशा रीतीने आत्तापर्यंत जितके बॉम्बस्फोट झाले त्यापैकी RDX वापरून केलेल्या 18 बॉम्बस्फोटामध्ये आज RSSच्या संघटनांच्या विरुद्ध चार्जशीट आहे. आणि त्या चार्जशीटमध्ये फक्त RSSचा कार्यकर्ता किंवा RSSचे लोक म्हटलेले नाही, आरोपींच्या पुढं त्यांचं सरळ डिजिग्नेशन लिहिलेलं आहे. अमुक अमुक RSSचा अमुक जिल्ह्याचा प्रमुख, अमुक अमुक RSSचा अमुक जिल्ह्याचा प्रचार प्रमुख. म्हणजे RSS इन्व्हॉल्व झालेलं संपूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. फक्त कोर्टात चार्जशीटच गेलेलं नाही, तर अजमेर शरीफचा जो स्फोट झाला त्याचा परवाच कोर्टाने निकाल दिला आणि त्यामध्ये 3 RSSच्या लोकांना शिक्षा झाली. तर इतकं सगळं हे असताना म्हणून त्याच्या आधारावर मगाशी वंजारीने जे सांगितलं, मी एक पुस्तक लिहिलं आहे की देशातील नंबर 1 ची दहशतवादी संघटना RSS. कारण दुसरे कुठल्याही संघटनेविरुद्ध RDX वापरून इतका पक्का पुरावा असणारे केसेस नाहीत. 18 केसेस कुठल्याही संघटनेविरुद्ध. एका न्यूज चॅनेलवर मला बोलवलं होतं, दुसऱ्या बाजूला एक RSSचे हे होते नेते, ते म्हटले असं कसं तुम्ही म्हणू शकता की RSSच्या विरुद्ध 18 सगळ्यात जास्त 18 आहेत. तर मी म्हटलं की बाबा मी तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे तरी सर्वात जास्त RSS विरुद्ध आहेत आणि ते 18 आहेत. तर ते म्हटले आम्ही दुसऱ्या संघटनांच्या विरुद्ध ह्याच्यापेक्षा जास्त दाखवलं तर. म्हटलं शक्य नाही, पण तुम्ही दाखवा. दाखवलं तर मी एक करेन, नंबर 2 देईन RSSला. तर त्यांच्याकडे आता काहीही तोंड दाखवायला जागा नाही. पण तरी सुद्धा जो गैरसमज मुसलमानांच्या पसरला आहे तो का कमी होत नाही, त्याला कारण आहेत 2. एक, मगाशी सांगितलं ती गुप्तचर यंत्रणा IB की जी मीडियावरही कंट्रोल करते, अजूनही खोट्या बातम्या पसरवते. इसिस म्हणायचं आणि काही ती बातमी द्यायची आणि तो मुस्लिमांच्याबद्दल गैरसमज जो पसरायचा आहे तो कायम ठेवायचा. म्हणजे IB मध्ये घुसलेले हे ब्राह्मण्यवादी आणि मीडियामध्ये मोक्याच्या ठिकाणी बसलेले ब्राह्मण्यवादी, ह्या दोघांचं हे षडयंत्र आहे की मुसलमानांच्या विरुद्ध हे जे गैरसमज आहे हा कायम पसरवायचा आणि तो कमी होऊ द्यायचा नाही. आणि त्यामुळे ते काही ना काही नवीन काढत असतात. आता इतक्या सगळ्या केसेस बॉम्बस्फोटाच्या त्यांच्या विरुद्ध आल्यानंतर आता त्यांनी नवीन राष्ट्रवादाचा मुद्दा काढलेला आहे. ते आता दहशतवादावर फारसं बोलत नाहीत, आता ते राष्ट्रवादावर बोलतात. आणि राष्ट्रवादावर बोलून मुस्लिम लोकांचा मानसिक दबावाखाली कायम ठेवायचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांना ही जे IB आणि मीडियातले जे ब्राह्मण्यवादी आहेत ते त्यांना मदत करत असतात. आता प्रश्न असा असतो की इतकं सगळं होत असताना आपण याच्या मुळाशी का जात नाही आणि का पाहत नाही. की असं नाही की कोणी परिवर्तनवादी किंवा पुरोगामी किंवा ज्या धर्मनिरपेक्ष संघटना आहेत ह्यांनी काय प्रयत्न केले नाहीत. अशा अनेक संघटना आहेत ज्या परिवर्तनवादी आहेत, धर्मनिरपेक्ष आहेत, पुरोगामी आहेत आणि ते प्रयत्न करतात. पण अशा संघटना जर प्रयत्न करायला लागल्या तर स्वतःला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष समजणारे ब्राह्मण त्यात घुसखोरी करतात. आणि
त्या चळवळीला कळत न कळत एक परीघ आखून देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही, आणि आपले लोक त्या परिघातच काम करायला लागतात, त्या परिघाच्या बाहेर जाऊ देत नाहीत. म्हणजे आणि त्यांना वाटतं आपण चळवळी करतो, पण त्या चळवळी खऱ्या अर्थाने नसतात, त्या ब्राह्मण परिघातच त्यांच्या चळवळी चालू असतात. ह्या ब्राह्मण परिघाच्या कोणी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, त्यांचं कौतुक होत नाही किंवा त्यांना पुरस्कारही मिळत नाही. आणि आपल्या लोकांना हे सगळं पाहिजे असतं. विशेषतः पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळी करणाऱ्या 80% लोकांना राजकीय महत्त्वाकांक्षा असते. आणि ज्याला राजकीय महत्त्वाकांक्षा असते त्याला प्रसिद्धी पाहिजे असते, त्याला कौतुक व्हायला पाहिजे असतं, त्याला पुरस्कार पाहिजे असतात. थोडक्यात त्याला प्रसिद्धीच होतात पाहिजे असतं. आणि हे जर आपण त्या ब्राह्मण परिघाच्या बाहेर गेलो तर हे आपल्याला मिळणार नाही, ह्याची त्याला जाणीव असल्यामुळं ते मनापासून प्रयत्न करत नाहीत. आणि आपल्या ज्या काही चळवळी आहेत ब्राह्मणवादाविरुद्धच्या, त्याला हे खरं कारण आहे असं मला वाटतं. तर ज्यांना खऱ्या अर्थाने ह्या ब्राह्मणवादाविरुद्ध लढा द्यायचा आहे, ह्या ब्राह्मणवादाचं जे वर्चस्व आहे ते कमी करायचं आहे, त्यांच्या गुलामगारीतून मुक्त व्हायचं आहे. मुसलमान हा तरी फार छोटा फॅक्टर आहे. मी हे बाकीच्यांचं बहुजन हिंदूंचं सांगतो. त्यांना हे शक्य नाही. मुसलमानांना तर ते एकदा त्यांना शिक्काच मारून टाकलाय त्याने, अँटी नॅशनल आणि प्रो पाकिस्तानी, त्याचा प्रश्नच नाही. हे बाकीच्यांना सुद्धा हे शक्य होत नाही. तर ह्या जोपर्यंत त्यांना या खऱ्या अर्थाने ह्या चळवळी यशस्वी करायच्या असतील तर त्यांनी त्या ब्राह्मण परिघातून बाहेर पडलं पाहिजे आणि प्रसिद्धी पुरस्कार यांचा न विचार करता त्यांनी ब्राह्मणवादाशी लढलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या सर्व वक्त्यांचे, तुम्हा सर्वांचे मंडळाकडून आभार. धन्यवाद.